जय भीम. समाजाची खरी ओळख तो स्त्रीला कसा वागवतो यावरून ठरते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फार लवकर ओळखून होते. ते म्हणत, मी समाजाची प्रगती मोजतो स्त्रियांच्या प्रगतीवरून. एक काळ असा होता जेव्हा महिला कामगार म्हणजे स्वस्थ मजूर मानल्या जात होत्या. त्यांचं शरीर कामासाठी, त्यांचं आयुष्य दुर्लक्षित आणि त्यांचं मातृत्वही व्यवस्थेसाठी ओझं मानलं जायचं. कारखान्यांमध्ये स्त्रिया पुरुषांइतकंच काम करत होत्या, पण त्यांना कमी वेतन, जास्त काम, असुरक्षित वातावरण आणि सततचा छळ यांचा सामना करावा लागत होता. गर्भवती स्त्रीलाही काम थांबवण्याचा अधिकार नव्हता. ती थकून बसली तर तिला आळशी म्हटलं जाई. बाळ जन्माला आलं तरी काही दिवसात तिला पुन्हा कामावर उभं केलं जाई. अनेक वेळा आई आजारी पडायची, बाळ दगवायचं, पण या वेदनांची कुणालाही पर्वा नव्हती, कारण स्त्री माणूस म्हणून पाहिली जात नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अन्याय पाहिला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, मातृत्व हा दोष नाही, तो समाजाचा पाया आहे. त्या काळात महिलांना रात्रीच्या वेळेस कारखान्यात काम करावं लागत होतं. अंधार, असुरक्षितता, छळ. बाबासाहेबांनी ठाम निर्णय घेतला. महिलांना रात्री कारखान्यात काम करण्यास बंदी केली. हा निर्णय महिला सुरक्षेसाठी ऐतिहासिक ठरला. बाबासाहेबांनी पुढचा प्रश्न विचारला, आईचं शरीर कमजोर असताना तिच्याकडून काम करून घेणं हा न्याय आहे का? उत्तर स्पष्ट होतं, नाही. म्हणून त्यांनी प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर भरपगारी रजा लागू केली. ही रजा दया नव्हती, तो महिला कामगारांचा हक्क होता. या निर्णयामुळे महिला कामगाराला पहिल्यांदाच वाटलं, मी फक्त मजूर नाही, मी आई आहे. तिला बाळासाठी वेळ मिळाला, तिच्या आरोग्याची काळजी घेतली गेली. हा बदल केवळ कायद्यात नव्हता, तो विचारात होता. बाबासाहेब स्त्रीकडे कधीही कमकुवत म्हणून पाहत नव्हते. ते तिला समान नागरिक मानत होते. म्हणूनच महिलांच्या वेतन, सुरक्षितता, सन्मान या सगळ्यांचा त्यांनी एकत्र विचार केला. आज जेव्हा एखादी स्त्री नोकरी करत असताना प्रसूती रजा घेते, तेव्हा तिला कदाचित या इतिहासाची जाणीव नसते, पण तो अधिकार बाबासाहेबांच्या संघर्षातून आला आहे. स्त्री मुक्ती म्हणजे फक्त भाषण नव्हे, स्त्री म्हणजे कायदा, सुरक्षा आणि सन्मान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त कामगारांचे नेते नव्हते, ते महिला स्वाभिमानाचे शिल्पकार होते. जय भीम, जय संविधान.